भिवंडी तालुका सरौली पाड़ा में श्री गणेश उत्सव के शुभ अवसर पर DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य द्वारा श्री गणेश उत्सव घरगुती मकर सजावट स्पर्धा का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया था, जिसका आज दिनांक 19 सितंबर 2024 को कांग्रेस कमेटी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष और DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य के संस्थापक अध्यक्ष सम्मानीय श्री दयानंद जी चोरघे व महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस युवक सरचिटनीस वीरेंद्र चोरघे द्वारा टॉप 5 विजेताओं को शाल व सम्मान चिन्ह व रोक रकम देकर सम्मानित किया गया तथा गणेश उत्सव के शुभ अवसर पर सत्यनारायण की महापूजा का आयोजन किया गया। इस अवसर पर कल्याण के आमदार विश्वनाथ जी भोईर, भिवंडी मनपा माजी ज्येष्ठ नगर सेवक बालाराम जी चौधरी सहित अनेक दिग्गज मान्यवर, मित्र परिवार, ग्रामस्थ मंडल भारी संख्या में उपस्थित थे। गायकवाड परिवाराचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन। चौधरी साहेब आमने लोणार परिसरात
तिसऱ्या क्रमांकासाठी क्रमांक श्री हेमंत पाटील पिसे, जोरदार टाळ्या हेमंत पाटील यांना देखील. आज योगायोगाने आपल्याला सन्माननीय आमदार साहेब या कार्यक्रमासाठी लाभले, त्यामध्ये स्वागत केलं जात आहे. मला विनंती असेल आपण भिवंडीचे लोक सन्माननीय आदरणीय सरवली पाडा येथे आमचे जावई दयानंदजी चोरगे आणि त्यांच्या मिसेस आमची मुलगी प्रियांका चोरगे आणि त्यांचा पूर्ण परिवार यांनी प्रेमाने इथे आम्हाला सत्यनारायण पूजेसाठी बोलवलं होतं आणि त्या निमित्ताने इथं आल्यावरच आम्हाला कळलं की ही गणेशोत्सव सजावट स्पर्धासुद्धा त्यांनी पूर्ण ठाणे जिल्ह्यात आयोजित केली होती. सुदैवाने त्यांचा बक्षीस समारंभ करण्याचा योगसुद्धा आज आम्हाला भेटला. मला वाटतं सत्यनारायणाच्या पूजेला गेल्यावरती काही ना काही भेटतं किंवा जो पूजा ठेवतो त्याला काही ना काही भेटतं असं त्या ह्याच्यामध्ये सांगितलं जातं त्या कथेमध्ये. आता आम्ही फक्त पूजेला आलो होतो, आम्हाला काय माहिती एवढे पत्रकार असतील आणि एवढी मोठी बक्षीस आमच्या हस्ते देण्यात योग येईल, परंतु तो आज इथं आलेला आहे. जावयाचे आणि मुलीचे आणि त्यांच्या मुलं म्हणजे आमचे नातू सर्व यांचं फार फार आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि जे विजेते झालेले आहेत त्या स्पर्धेमध्ये त्यांना शुभेच्छा देतो. पुन्हा पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये जोमाने भाग घ्या आणि ही स्पर्धा आपणच जिंकू असं चंग बांधून आपण सर्वजण या स्पर्धेत सहभागी व्हावे एवढी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.